नमस्कार. आपलं राई परिवारमध्ये आपलं स्वागत आहे. आपण देवळ तालुक्यात सावकी या गावात आलेलो आहे. इथले आपले हे प्रगतील शेतकरी आहेत. त्यांनी यावर्षी आपलं राई फुरसंगी प्लस हे वाहन वापरले. तर आज त्यांची एक छोटीशी मुलाखत घेऊया. काका आपला परिचय सांगा. माझं नाव मी सावकीचा आहे. तुकाराम देवराम बोरशी सावकीचे माजी सरपंच पण आहेत आणि देवळा तालुका देवळा जिल्हा नाशिक. तुम्हाला बियाणाबद्दल काय वाटलं, म्हणजे जर्मिनेशन पासून क्वालिटी पासून तुम्हाला काय अनुभव आला? तो छोट्या एकदम कमी शब्दामध्ये तुम्हाला ज्या टायमाला आम्ही कांद्याचे रोप टाकलं, रोप मस्त उतार कंप्लीट दिला, 80-90% उतार भेटला. छान 90 पर्यंत. पण कांद्याची क्वालिटी जर काढली तर कांद्याची क्वालिटी एकच नंबर निघाली, सुपर निघाला कांदा. आणि एकरी 180 ते 90 क्विंटल माल ॲव्हरेज मिळाला मला. मला पत्ती आणि कांद्याची पत्ती जो आहे तर डबल पत्तीचा माल आहे, आपण इथं सिंगल पत्तीचा नाही. मुळा वगैरे पण छान आणि मुळा पण एकदम छान आहे. कांद्याची साईज एकच नंबर आहे. त्याच्यामुळे राईचं बियाणं तर मला असं वाटतं या वर्षी पण पुढच्या वर्षी सुद्धा वापरायचंय. तिथं शंकाच नाही, कारण आता आपण चाळीमध्ये माल बघितला, स्वतः मी चाळ पॅक केलेलीच आहे. आणि गोल्टी आणि आपण म्हणतो डबरे वगैरे त्याचं प्रमाण नाही. डबरे तर काहीच निघाले नाही. डबरे एखादा क्विंटल माल निघाला असता. आणि गोल्टी 7 क्विंटल निघाली 9 ट्रॅक्टरांमध्ये. 9 ट्रॅक्टरांमध्ये. आणि पूर्ण माल इथं आपलं साठवलेला 9 ट्रॉल्या 45 फूट चाळ आहे. 45 फूट मध्ये 9 ट्रॉल्या साठवल्या. त्याच्यात 7 क्विंटल माल गोल्टी निघाली फक्त. गोल्टी निघाली आणि डबर 1 क्विंटल निघालं फक्त. 1 क्विंटल निघालं झालेले. आणि तुम्हाला काय वाटतं अजून आपण काय चेंजेस केलं पाहिजे? नाही, चेंज तर काही वाटत नाही तसं. मुळा वगैरे सर्व भरपूर आहे त्याला. कांद्याला बी डबल पत्ती आहे. आणि कलर एकच नंबर कलर आहे. दरवर्षी तुम्ही वापरता, पण या वर्षी तुम्हाला आम्ही पहिल्यांदाच घेतलं मागच्या वर्षी. आणि आता इथून पुढे पण राईचंच बियाणं वापरायचंय. शंकाच नाही त्याच्यामुळे. बस अजून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? शेतकऱ्यांना सांगू, त्यांनी स्वतः येऊन बघून जावा. आपली चाळ आहे, कांदा साठवलेला आहे. काय शंका असेल आणि कुठला बी शेतकरी आला, कुठल्याही भागातला आला, त्यांनी आपला चाळ बघून जावा. तुम्हाला शेतकऱ्याला कुठं बी काही अडचण आली, सावकी गावात येऊन ज्यांचं नुसतं नाव बी सांगितलं तर तुम्हाला इथं येऊन चाळ बघता येईल. बघता येईल, काही अडचण नाही. धन्यवाद. 1990 पासून कार्यरत असलेले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स, कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव.